प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, त्याच्यानंतर अलंकार, समास, पुस्तके व लेखके, त्याच्यानंतर कथासंग्रह, काव्यसंग्रह, आत्मचरित्र व इतरही काही प्रश्न आपण पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, कारण एवढ्या सर्व ह्या टॉपिकमध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये ह्या पुढील टॉपिकमधून कमीत कमी 8 ते 10 मार्काचे प्रश्न येतात म्हणजे येतातच. तर हे सर्व TCSने घेतलेले प्रश्न आहेत आपण पाहणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे हा. व्यवस्थित संपूर्ण पहा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला सुपरफास्ट रिव्हिजन असणार आहे. सर्व TCSचे प्रश्न असणार आहेत. अतिशय महत्त्वाचं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, मी काही स्वतः तयार केलेले प्रश्न आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे खाली ह्याच्यानंतर हे सर्व TCSने प्रश्न जे घेतले होते मागच्या सर्व एक्झाममध्ये मराठी विषयावरचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, अलंकार, त्याच्यानंतर समाज, त्याच्यानंतर अजून पुस्तकाचे लेखक वगैरे ह्या सर्व TCSने घेतलेल्या प्रश्नांचे सुद्धा आपण रिव्हिजन करणार आहोत. तर चला सुरू करूया मित्रांनो. तर बघा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो बघा, लवकर सुपरफास्ट रिव्हिजन घेणार आहोत आपण. बघा, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन असतो. चला पुढचा प्रश्न, कोणत्या कवीचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो? महत्त्वाचा आहे बघा, मराठी भाषा गौरव दिन म्हणून कोणत्या कवीचा जन्मदिवस साजरा केला जातो? तर बघा, कुसुमाग्रज. तर यांनाच काय म्हणतात मग? विष्णू वामन शिरवाडकर. यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. लक्षात राहू द्या, कुसुमाग्रज कोणाचं टोपण नाव आहे? विष्णू वामन शिरवाडकर. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न, भारतातील उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी कोणती? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. उकल झालेली सर्वाधिक प्राचीन लिपी कोणती आहे? तर कोणती आहे? ब्राह्मी लिपी आहे. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न बघूया, मराठी भाषेचे पाणिनी. बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? तर बघा, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे पाणिनी आहेत. पुढचा प्रश्न पाचवा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? वि. स. खांडेकर ययाती कादंबरीचे लेखक आहेत. सहावा प्रश्न बघूया, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता? बघा, मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता आहे? तर कोणता आहे मग? लीळाचरित्र हे मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, सातवा प्रश्न बघा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला ओळखतात? मराठी भाषेत शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बघा, कोणाला? तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेत शिवाजी म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो. बघा, आठवा प्रश्न, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात? बघा, मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात मग? तर कृष्णशास्त्री चिपळूणकर. बघा, मराठी भाषेचे जॉन्सन कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. बघूया पुढचा प्रश्न मित्रांनो, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर कोणाला ओळखतात? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी या टोपण नावाने ओळखले जाते. 10वा प्रश्न बघा मित्रांनो, केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर कोणाला? कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत या टोपण नावाने ओळखतात. तर पुढचा प्रश्न बघा, केशवकुमार या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, केशवसूत आणि केशवकुमार या दोन याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. केशवसूत. बघा, 10वा प्रश्न, केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? कृष्णाजी केशव दामले. आणि केशवकुमार या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर प्रल्हाद केशव आत्रे यांना ओळखतात. लक्षात राहू द्या, दोन्ही पॉईंट कन्फ्यूज होऊ नका. बघूया 12वा प्रश्न बघा, लोकहितवादी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, लोकहितवादी कोणाला ओळखतात या टोपण नावाने? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखतात. मित्रांनो, अशीच आपली सुपरफास्ट मराठीची रिव्हिजन असणार आहे. अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचे आहेत. चला बघूया पुढचा प्रश्न 13वा बघा, कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, महत्त्वाचं आहे, कुसुमाग्रज कोणाला ओळखतात मग? तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखतात. बघूया 4था प्रश्न बघा, बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बालगंधर्व या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर कोणाला मग? नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखतात. पुढचा प्रश्न बघा, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? बघा, गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर कोणाला ओळखतात मग? राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज या टोपण नावाने ओळखतात. व्यवस्थित लक्षात राहू द्या मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे हे सर्व प्रश्न आहेत. बघा, पुढचा प्रश्न, अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह कोणता आहे? बघा, अरुणा ढेरे यांचा कविता संग्रह कोणता आहे? तर कोणता आहे? मंत्राक्षर. बघा, अरुणा ढेरे यांच्या कविता संग्रह आहे मंत्राक्षर. पुढचा बघूया,
बिढार ही कादंबरी कोणाची आहे? बघा बिढार ही कादंबरी कोणाची आहे? तर कोणाची? मग बालचंद्र नेमाडे यांची बिढार ही कादंबरी आहे. बघूया पुढचा प्रश्न. बघा किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा महत्त्वाचं आहे बरं का. किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत? मग डॉक्टर सुनील विभूते. बघा किस्से शास्त्रज्ञांचे या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर सुनील विभूते. बघूया 19वा प्रश्न. बघा अज्ञात झऱ्यावर हा कथासंग्रह कोणाचा आहे? बघा महत्त्वाचं आहे. अज्ञात झऱ्यावर हा कथासंग्रह कोणाचा आहे? तो कोणाचा आहे? अरुणा ढेरे यांचा अज्ञात झऱ्यावर हा कथासंग्रह आहे. बघूया पुढचा प्रश्न. ओल हरवलेली माती हा कथासंग्रह कोणाचा आहे? बघा कोणतं? तर ओल हरवलेली माती कथासंग्रह कोणाचा आहे? तो कोणाचा आहे? नीरजा यांचा आहे. तर बघूया मित्रांनो, आता TCSने विचारलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. नक्कीच याच्यातली काहीतरी प्रश्न रिपीट होणार आहेत. 100% रिपीट होणार आहेत, कारण याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघताल मित्रांनो बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत. आणि इथून येणाऱ्या पुढच्या सर्व एक्झामसाठी काही ना काहीतरी प्रश्न रिपीट होणार म्हणजे होणारच. तर चला बघूया. बघा खालील शब्दाचे लिंग बदला. तर कोणते? मुले. मुलेचं लिंग बदलल्यावर काय होतं? तर मुली. बघा मुले मुली. बघूया पुढचा प्रश्न. लघु शब्दाचा विरुद्धार्थी. बघा विरुद्धार्थी शब्द विचारला आहे. लघु. लघुला काय म्हणतात? दीर्घ. विरुद्धार्थी शब्द लघु दीर्घ. बघूया पुढचा प्रश्न. वेळ शब्दाचे वचन बदला. वेळ वेळा. बघा वेळ वेळा. पुढचा प्रश्न. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर रत्नाकर समानार्थी शब्द आहे समुद्र. रत्नाकर समानार्थी शब्द आहे समुद्र. बघूया पुढचा प्रश्न. बघा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. कोणाचा? देव. बघा देव या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर देव भगवंत समानार्थी शब्द. चला पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न. बघा वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा महत्त्वाचा आहे. समानार्थी शब्द विचारलेला आहे कोणत्या? तर वृश्चिक या शब्दाचा समानार्थी शब्द तो काय? तर विंचू. बघा वृश्चिक विंचू समानार्थी शब्द. बघूया पुढचा प्रश्न. बघा मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? आत्ताच आपण वर प्रश्न पाहिला होता, अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी भाषेचे किंवा मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात? तर कोणाला? दादोबा पांडुरंग तरखडकर. बघा दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखतात. चला पुढचा प्रश्न. बघा खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखा. बघा खाली काही विरुद्धार्थी शब्दांचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखा. तर आपण चुकीचा सोडून देऊन मित्रांनो बरोबर गट कोणते आहेत ते बघूया. विरुद्धार्थी शब्दांचे बरोबर गट कोणते आहेत? बघा प्रसारण आकुंचन बरोबर आहे. आदर अनादर बरोबर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तेजी मंदी बरोबर आहे. तर स्वस्त महाग हे चुकीचं आहे. चला पुढचा प्रश्न. माझी जन्मठेप आत्मचरित्र. बघा महत्त्वाचं आहे. माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? तर माझी जन्मठेप आत्मचरित्र आहे विनायक दामोदर सावरकर यांचे आहे. माझी जन्मठेप लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. चला पुढचं बघूया. मोर या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप. बघा मोर या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगायचे. तर मोरला काय? लांडोर. स्त्रीलिंगी रूप मोरचे लांडोर. बघूया पुढचा प्रश्न. बघा विद्वान या शब्दाचे लिंग बदला. बघा कोणते? विद्वान शब्दाचे लिंग बदला. तर विद्वान विदुषी. बघा विद्वान विदुषी. बघूया पुढचा प्रश्न. बघा पंचशील या सामाजिक शब्दाचा समास ओळखा. कशाचा? बघा पंचशील या सामासिक शब्दाचा समास. बघा समाजावर आला आहे प्रश्न, समासावर. तर बघा पंचशीलचा समास कोणता आहे? तर द्विगु समाज. बघा पंचशीलचा समास कोणता आहे? द्विगु समाज. बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. बघा महत्त्वाचं आहे. अधोरेखित शब्दाचे वचन ओळखायचे. तर बघा ते मुले खेळतात. तर मुले हे अनेक वचन आहे. लक्षात राहू द्या. बघूया पुढचा प्रश्न. बघा खालील वाक्यप्रकार ओळखा. खालील वाक्यप्रकार ओळखायचा आहे. बघा आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. तर काय? तर हे एक केवल वाक्य आहे. आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला. तर हे एक केवल वाक्य आहे. लक्षात राहू द्या. बघूया पुढचा प्रश्न. सून या शब्दाचे वचन बदला. बघा सुना. सून या शब्दाचे वचन बदला. तर सुना होतात. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो. यथावकाश या शब्दाचा समास ओळखा. बघा यथावकाश समास कोणता आहे? मग तर अव्ययीभाव समास आहे. यथावकाश समास कोणता आहे? अव्ययीभाव समास आहे. बघूया पुढचा प्रश्न.
बघा खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. बघा समासावर खूप प्रश्न येत आहेत मित्रांनो, लक्षात राहू द्या. बघा खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. तर काय? चतुर्मास. चतुर्मासचा समास कोणता आहे? तर द्विगु समास आहे. चतुर्मासचा समास आहे द्विगु समास, लक्षात राहू द्या. बघूया आता समानार्थी शब्द. समानार्थी शब्द सांगा. तर चंद्र. चंद्राचा समानार्थी काय? तर शशी. बघा चंद्राचा समानार्थी शब्द आहे शशी, लक्षात राहू द्या. बघूया पुढचा प्रश्न. बघा एकवचन करा. खालील दिलेल्या शब्दाचे एकवचन करायचं आहे. तर पाण्याचं एकवचन काय होते? तर पान. पाण्याचं एकवचन पान होते. चला पुढचा प्रश्न. बघा खाली दिलेल्या शब्दाचे योग्य अनेकवचनी रूप ओळखा. चला अनेकवचनी ओळखायचे. तर कुत्रा अनेकवचन काय होते? तर कुत्रे. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो सुपर फास्ट रिव्हिजन आहे मित्रांनो. तुमचं जास्तीत जास्त कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजे, हाच माझा उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मी थोडंसं फास्ट घेत आहे, कारण हे मराठीचा पहिलाच व्हिडिओ आहे. अजून आपल्याला 4 ते 5 व्हिडिओ घ्यायचे. सर्व प्रश्न TCSचे असणार आहेत. येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्यप्रचार, समास, अलंकार, कथा, लेखक वगैरे पुस्तक हे सर्व महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळे मी सुपरफास्ट घेणार आहे, कारण अजून आपले 3 ते 4 मराठीवर व्हिडिओ येणार आहे. सर्व प्रश्न प्रिव्हियस इयरचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला बघा पुढचा प्रश्न. कर्मणी प्रयोगात कर्म रिकामी जागा असतो. बघा अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्मणी प्रयोगात कर्म हा रिकामी जागा असते. तर कसं आहे? प्रथमांत असते. कर्मणी प्रयोगात कर्म हा प्रथमांत असतो. चला पुढचा प्रश्न. बघा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे आपल्याला. तर बघा गोडचा विरुद्धार्थी तर कडू. गोडचा विरुद्धार्थी कडू. बघा चला पुढचा प्रश्न. बघा किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर किमान तर कमाल विरुद्धार्थी शब्द. चला पुढचा प्रश्न. बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला रिकामी जागा म्हणतात. बघा अत्यंत महत्त्वाचं आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात मग? तर विशेषण म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात, लक्षात राहू द्या. बघा उदंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. उदंडचा विरुद्धार्थी शब्द आहे कमी. बघा उदंडचा विरुद्धार्थी शब्द आहे कमी, लक्षात राहू द्या. हे शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द रिपीट होऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न. वि. शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय? आत्ताच आपण वर पाहिले होतं. तर काय? विष्णू वामन शिरवाडकर यांचे या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? तर कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव आहे कुसुमाग्रज. व्यवस्थित लक्षात राहू द्या, महत्त्वाचे आहेत. चला पुढचा प्रश्न. लिंबू वचन बदला. चला लिंबूचे वचन बदला. सांगा काय होते? लिंबे. लिंबूचे वचन बदलले की काय? लिंबे. चला पुढचा प्रश्न. मासा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. बघा मासा शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा. तर मासा मासे. पुढचा प्रश्न. परात या शब्दाचे वचन बदला. बघा कोणते? परातचे वचन बदला. तर परात पराती. परात पराती. पुढचा प्रश्न. बघा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. बघा प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर प्रतिबिंब समानार्थी शब्द प्रतिमा. प्रतिबिंब समानार्थी शब्द प्रतिमा. पुढचा प्रश्न. बघा झाडावरती बसलेल्या कोकिळेचा मंजूळ आवाज ऐकू आला. कंसातील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा मंजूळ या शब्दाचा विरुद्धार्थी आपल्याला शब्द सांगायचा आहे. तर मंजूळ कर्णकटू. बघा मंजूळचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्णकटू, लक्षात राहू द्या, महत्त्वाचा आहे. पुढीलपैकी बघा पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द प्रयास या शब्दाचा समानार्थी आहे? बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रयास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर प्रयास समानार्थी शब्द श्रम. प्रयासचा समानार्थी शब्द श्रम. बघूया पुढचा प्रश्न. बघा रुचकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा रुचकर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर रुचकर विरुद्धार्थी शब्द स्वादहीन. बघा रुचकर विरुद्धार्थी शब्द स्वादहीन. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी नाही? बघा अत्यंत महत्त्वाचा आहे. विष या शब्दाचा समानार्थी नाही हे विचारले, तर आपण हे नाही सोडून देऊत. विष या शब्दाचे कोणकोणते समानार्थी शब्द आहेत ते बघूया. तर विष या शब्दाचे समानार्थी शब्द बघा गरळ, जहर आणि हलाहल हे विष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. महत्त्वाचं आहे. बघा विष या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत मग? गरळ, जहर आणि हलाहल हे विष या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. बघा युद्ध या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. बघा युद्ध
युद्धाचा समानार्थी शब्द काय मग? समर. बघा महत्त्वाचं आहे बरं का. युद्ध याचा शब्दाचा समानार्थी शब्द आहे समर, लक्षात राहू द्या. बघूया पुढचा प्रश्न. बघा भ्याड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा भ्याड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर भ्याड तर शूर. बघा भ्याड विरुद्धार्थी शब्द शूर. बघूया पुढचा प्रश्न. बघा वाईट काम करणाऱ्याला सतत धास्ती वाटते हा अर्थ व्यक्त करणारी म्हण शोधा. बघा आता म्हणीवर प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे. काय तर बघा वाईट काम करणाऱ्याला सतत धास्ती वाटते. तर या म्हणीचा आपल्याला अर्थ व्यक्त करणारा शब्द ओळखायचा आहे. तर मन ओळखायचे. तर बघा खाई त्याला खवखवे. बघा महत्त्वाचं आहे, खाई त्याला खवखवे याचाच अर्थ वाईट काम करणाऱ्याला सतत धास्ती वाटते. व्यवस्थित लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न बघा प्रशंसनीय. बघा महत्त्वाचं आहे. प्रशंसनीय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणत्या? प्रशंसनीय. विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? निंदनीय. बघा प्रशंसनीय विरुद्धार्थी शब्द निंदनीय. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा मारून टाकणे याचा समानार्थी वाक्यप्रचार शोधा. बघा मारून टाकणे याचा समानार्थी वाक्यप्रचार आपल्याला सांगायचा आहे. तर बघा मारून टाकणे म्हणजेच कंठस्नान घालणे. बघा मारून टाकणे याचा समानार्थी वाक्यप्रचार आहे कंठस्नान घालणे. चला पुढचा प्रश्न बघा बेडूक या शब्दाची लिंग बदला. बघा काय महत्त्वाचं आहे. बघा बेडूक या शब्दाची लिंग बदला. तर बेडूक बेडकी. बघा महत्त्वाचं आहे बेडूक बेडकी. चला पुढचा प्रश्न बघा दास या शब्दाची लिंग बदला. बघा दास या शब्दाचे लिंग बदला. तर काय होतं मग? दास दासी. दास दासी. पुढचा प्रश्न बघा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा महत्त्वाचा आहे, समानार्थी शब्द आहे. बघा समशेरचा समानार्थी शब्द आहे तलवार. बघा महत्त्वाचं आहे बरं का. समशेर समानार्थी शब्द आहे तलवार. पुढचा प्रश्न आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा विरुद्धार्थी शब्द कोणत्या? आमंत्रित. विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. बघा महत्त्वाचं आहे. आमंत्रित विरुद्धार्थी शब्द आहे आगंतुक. पुढचा प्रश्न खेडे या शब्दाचे वचन बदला. बघा खेडे वचन बदलले तर खेडी होतात. बघा खेडे खेडी. पुढचा प्रश्न समानार्थी शब्द द्या. बघा समानार्थी शब्द द्या. तर बघा स्पृहा. बघा समानार्थी शब्द स्पृहाचा काय होते मग? तर इच्छा. बघा स्पृहाचा समानार्थी शब्द आहे इच्छा. बघूया पुढचा प्रश्न. बघा अपरिहार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा अपरिहार्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर अपरिहार्य विरुद्धार्थी शब्द आहे परिहार्य. पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणता शब्द नपुंसकलिंगी नाही? बघा महत्त्वाचं आहे. नपुंसकलिंगी नाही विचारले. तर बघा कोणता नाही मग? तर सूर्य हा शब्द नपुंसकलिंगी नाही. तर नपुंसकलिंगी शब्द कोणकोणते आहेत लक्षात राहू द्या. पुस्तक नपुंसकलिंगी आहे, घर नपुंसकलिंगी आहे आणि फूल नपुंसकलिंगी शब्द आहेत. लक्षात राहू द्या. पुस्तक, घर, फूल हे नपुंसकलिंगी आहेत. तर सूर्य हे नपुंसकलिंगी नाही. चला पुढचा प्रश्न बघा हेतुपुरस्सर. बघा महत्त्वाचा आहे. हेतुपुरस्सर या समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर काय? बघा हेतुपुरस्सरचा समानार्थी शब्द आहे जाणीवपूर्वक. महत्त्वाचं आहे. बघा हेतुपुरस्सर समानार्थी शब्द जाणीवपूर्वक. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा पितळ उघडे पडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. बघा वाक्यप्रचार विचारलेला आहे. तर कोणतं? पितळ उघडे पडणे. तर वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? ढोंग उघड होणे. बघा पितळ उघडे पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ आहे ढोंग उघड होणे. ढोंग उघड होणे. लक्षात राहू द्या. महत्त्वाचं आहे. बघा पुढचा प्रश्न बघा निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन. बघा महत्त्वाचं आहे बरं का. निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन या शब्दसंग्रहास पर्यायी अचूक शब्द ओळखा. बघा महत्त्वाचं आहे. निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन म्हणजे त्याला काय? तर मानधन म्हणतात. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तोच जास्त बढाई मारतो. बघा ज्याच्या अंगात गुण थोडे असतात तोच जास्त बढाई मारतो. तर या अर्थाची योग्य म्हण शोधा. बघा म्हणीवर प्रश्न विचारला तर काय म्हणतात? उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा मित्रांनो अत्यंत फास्ट घेत आहे. तुमचं रिव्हिजन कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त झालं पाहिजे. आज सर्व परीक्षा अत्यंत जवळ आलेल्या आहेत. त्याच्यामुळं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन झाले पाहिजे मित्रांनो. चला बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न एकदा देशसेवेचा वसा घेतला की तो पूर्ण करायला हवा. बघा महत्त्वाचं बरं का. एकदा देशसेवेचा
वसा घेतला की तो पूर्ण करायला हवा. कंसातील शब्दाचा अचूक समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर बघा हा वसा या शब्दातील समानार्थी शब्द बघा. वसाचा समानार्थी शब्द काय मग? नेमधर्म. बघा वसाचा समानार्थी शब्द आहे नेमधर्म. लक्षात राहू द्या बरं का, अशा वाक्याच्या स्वरूपात तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. तर बघा वसा समानार्थी शब्द काय? नेमधर्म. चला बघा पुढचा प्रश्न. नटसम्राट नाटकाचे लेखक कोण आहेत? त्यांचे नाव खाली दिलेल्या पर्यायातून अचूक निवडा. बघा कोणतं नाटक? नटसम्राट. लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? कुसुमाग्रज. बघा नटसम्राट नाटकाचे लेखक आहेत कुसुमाग्रज. लक्षात राहू द्या व्यवस्थित, महत्त्वाचा आहे. तर बघा पुढचा निरोपचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचं. तर निरोप विरुद्धार्थी शब्द आहे स्वागत. निरोपचा विरुद्धार्थी शब्द स्वागत. बघा पुढचा प्रश्न. बघा भद्रजन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. बघा भद्रजन विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. भद्रजन विरुद्धार्थी शब्द आहे दुर्जन. चला पुढचा प्रश्न. बघा तमा नसणे काय? तमा नसणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. बघा तमा नसणे वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य अर्थ तर काय? तर पर्वा न करणे. बघा तमा नसणे म्हणजेच पर्वा न करणे. चला पुढचा प्रश्न. पायामल्ली करणे वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. बघा पायामल्ली करणे वाक्यप्रचाराचा अर्थ. वाक्यप्रचार विचारलेले आहेत बरं का मित्रांनो, लक्षात राहू द्या. पायामल्ली करणे म्हणजेच धुडकावून लावणे. बघा पायामल्ली करणे म्हणजे धुडकावून लावणे. पुढचा प्रश्न बघा. दळिता कांडिता तुझ गायन अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नाम घे मुरारी. बघा महत्त्वाचं आहे बरं का. अभंग हा कोणाचा आहे विचारलेला आहे. तर कोणता अभंग? बघा एक तर अजून दळिता कांडिता तुझ गायन अनंता न विसंबे क्षणभरी तुझे नाम घे मुरारी. तर हा अभंग आहे संत जनाबाई यांचा. हा अभंग आहे संत जनाबाई यांचा. चला पुढचा प्रश्न बघूया. निष्कांचन या शब्दाचा अर्थ सांगा. बघा निष्कांचन म्हणजेच काय? दरिद्री. बघा निष्कांचन म्हणजेच दरिद्री. लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा डांगोरा पिटणे. बघा महत्त्वाचं आहे. डांगोरा पिटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगणारा शब्द ओळखायचा आहे. बघा वाक्यप्रचार विचारलेला आहे. डांगोरा पिटणे म्हणजेच जाहीर करणे. डांगोरा पिटणे म्हणजेच जाहीर करणे. चला पुढचा प्रश्न. तुणतुणे वाजवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. बघा तुणतुणे वाजवणे म्हणजेच वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तेच पुन्हा सांगणे. बघा तेच पुन्हा सांगणे म्हणजेच तुणतुणे वाजवणे. चला पुढचा प्रश्न. बघा खाली दिलेल्या जोड्यामधून चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखा. बघा चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायला सांगितलेली आहे. पण याच्यात आपण चुकीची नाही बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या बघू, कारण त्या महत्त्वाच्या असतात. चुकीची जोडी सोडून द्या. बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या पहा. बघा कृष्णाजी केशव दामले यांनाच टोपण नावाने काय ओळखतात? तर बघा केशवसूत. काय? कृष्णाजी केशव दामले यांनाच काय म्हणतात? केशवसूत टोपण नावाने. पुढचं बघा विष्णू वामन शिरवाडकर यांना टोपण नावाने काय ओळखतात? कुसुमाग्रज. बघा महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो. ऑनलायनरमध्ये हे प्रश्न वर विचारलेले आहे, तुम्ही पाहून घ्या. बघा पुढचं नारायण मुरलीधर गुप्ते यांनाच काय म्हणतात? बी. बघा महत्त्वाचं आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत टोपण नावाने ओळखतात. त्याच्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज या नावाने या टोपण नावाने ओळखतात. त्याच्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते बी या टोपण नावाने ओळखतात. चला पुढचं बघू. गुणकारी या शब्दासाठी योग्य शब्द ओळखा. बघा गुणकारी शब्दासाठी योग्य शब्द सांगायचा आहे. तर बघा गुणकारी म्हणजेच रामबाण. बघा गुणकारी म्हणजेच रामबाण. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा झाकली मूठ 1.25 लाखाची या म्हणीचा अर्थ सांगा. बघा म्हण विचारली. काय? झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणीचा अर्थ तर काय? आपले गुण झाकून ठेवावे. बघा महत्त्वाचं आहे. काय? आपले गुण झाकून ठेवावेत. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणीचा अर्थ आहे. व्यवस्थित पाहून घ्या. चला पुढचा प्रश्न. उतळ पाण्याला खळखळाट फार. बघा महत्त्वाचं आहे, रिपीट झालेलं आहे. उतळ पाण्याला खळखळाट फार या म्हणीचा अर्थ काय आहे? तर बघा ज्यांच्या अंगी गुण थोडा. बघा महत्त्वाचं आहे. ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार चढाई मारतो. बघा बढाई मारतो. बढाई मारतो. ज्यांच्या अंगी गुण थोडा तो फार बढाई मारतो म्हणजेच उतळ पाण्याला खळखळाट फार ही म्हण आहे. चला पुढचा प्रश्न. बघा आवड. बघा महत्त्वाचं आहे. आवड विरुद्धार्थी शब्द. बघा आवडला विरुद्धार्थी शब्द नावड. पुढचा प्रश्न बघा. वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द. बघा महत्त्वाचं आहे. वस्त्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर बघा वस्त्र या शब्दाचा समानार्थी आहे वसन. वस्त्र समानार्थी शब्द वसन. चला पुढचा प्रश्न. बघा
दर्यावर्दी या शब्दाचा समानार्थी शब्द बघा, दर्यावर्दी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर दर्यावर्दी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे खलाशी. दर्यावर्दी समानार्थी शब्द खलाशी. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न मित्रांनो, काळजी या शब्दाचा शब्दार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. बघा, काळजी म्हणजेच काय? चिंता. काळजी म्हणजेच काय? चिंता. चला पुढचा प्रश्न, खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर खरमरीत म्हणजेच गुळगुळीत. विरुद्धार्थी शब्द हा खरमरीत विरुद्धार्थी शब्द सॉरी मित्रांनो, खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गुळमुळीत. हा, गुळमुळीत. खरमरीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द गुळमुळीत. चला पुढचा प्रश्न, सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी या ओळीचा अलंकार ओळखा. बघा, अलंकारावर प्रश्न विचारलेला आहे. बघा काय, तर सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. तर अलंकार कोणता आहे? तर उपमा अलंकार आहे. पुढचा प्रश्न बघूया, विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. योग्य जोडी ओळखा. बघा, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. तर कोणती योग्य जोडी आहे? बघा, जीत म्हणजे जेता. विरुद्धार्थी शब्द जीत, जेता ही योग्य जोडी आहे. चला पुढचा प्रश्न, तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहेत. अत्यंत महत्त्वाचं आहे, साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे दिलेली आहेत. तर या प्रश्नामधून तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या प्रश्नामधून 4 जणांचे टोपण नावे तुम्हाला एकाच प्रश्नामधून होणार आहेत, कळणार आहेत. तर चला मग बघूया. बघा आता, लोकवादी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर कोणाला ओळखतात? तर गोपाळ हरी देशमुख. बघा, लोकवादी या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुखांना ओळखतात. बघा, महत्त्वाचं आहे बरं का. त्याच्यानंतर कुसुमाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर बघा, विष्णू वामन शिरवाडकर. बघा, कुसुमाग्रज या टोपण नावाने विष्णू वामन शिरवाडकर यांना ओळखतात. अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर केशवसूत. सांगा मग आता, केशवसूत या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर बघा, केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. बघा, केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले. चला पुढचं बघूया, बालकवी या टोपण नावाने कोणाला ओळखतात? तर बालकवी या टोपण नावाने ओळखतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बघा, बालकवी या टोपण नावाने ओळखतात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बघा मित्रांनो, एकाच प्रश्नामध्ये तुमचे हे 4 हे झालेले आहेत, टोपण नावे झालेले आहेत आणि त्यांचे हे समोरचे हे झालेले आहेत. तर बघा, अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या टोपण नावाने कोणाला ओळखतात हे एखादा तरी प्रश्न असतोच. तर चला मग पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? बघा, श्यामची आई पुस्तक कोणाचे आहे? तर कोणाचे आहे? मग साने गुरुजी यांचे श्यामची आई हे पुस्तक आहे. चला पुढचा प्रश्न बघा, विरुद्धार्थी जोड्या दिलेल्या आहेत, तर अयोग्य जोडी ओळखायची आहे. बघा, विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी सांगायची आहे. तर मित्रांनो, आपण अयोग्य जोडी सोडून देऊत, बरोबर जोड्या कोणत्या आहेत ते बघू, कारण बरोबर जोड्या आपल्याला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर अयोग्य जोडी आपण सोडून देऊत. तर बघा, कोणत्या योग्य जोड्या आहेत त्या बघा. तर योग्य जोड्या आहेत बघा, दुसरी अस्पष्ट, त्यालाच विरुद्धार्थी शब्द स्पष्ट. बघा, अस्पष्ट विरुद्धार्थी शब्द स्पष्ट. तर स्वस्त विरुद्धार्थी शब्द महाग. स्वस्त विरुद्धार्थी शब्द महाग. तर स्वर्ग विरुद्धार्थी शब्द नरक. स्वर्ग विरुद्धार्थी शब्द नरक. चला पुढचा प्रश्न बघूया. इथं पण बघा, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. बघा, महत्त्वाचं आहे, विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची. तर ही चुकीची जोडी आपण सोडून देऊ, बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या बघू, त्या महत्त्वाच्या आहेत. बघा, सुसंगत विरुद्धार्थी शब्द विसंगत. बघा, सुसंगत विरुद्धार्थी शब्द विसंगत. त्याच्यानंतर दांभिक विरुद्धार्थी शब्द प्रामाणिक. बघा, महत्त्वाचं आहे, दांभिक विरुद्धार्थी शब्द प्रामाणिक. त्याच्यानंतर उपस्थित विरुद्धार्थी शब्द अनुपस्थित. बघा, उपस्थित विरुद्धार्थी शब्द अनुपस्थित. ओके, चला बघा पुढचा प्रश्न, देवनवरी. बघा, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? बघा, महत्त्वाचं आहे, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर कोण आहेत मग? प्रेमानंद गज्वी. बघा, महत्त्वाचं आहे, कदाचित तुम्हाला हे थोडंसं दिसत नसेल. बघा, देवनवरी या नाटकाचे लेखक आहेत प्रेमानंद गज्वी. हे देवनवरी या नाटकाचे लेखक आहेत. व्यवस्थित लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न बघा, उत्थान गुफा. बघा, महत्त्वाचं आहे, उत्थान गुफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? बघा, काव्यसंग्रह हे कोणी रचलेले आहे? बघा, कोणते? तर उत्थान गुफा हे काव्यसंग्रह कोणी रचलेले आहे? तर कोण? यशवंत मनोहर. बघा, महत्त्वाचं आहे, उत्थान गुफा हे काव्यसंग्रह रचलेले आहे यशवंत मनोहर यांनी. चला पुढचा प्रश्न
बघा श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक कोण? बघा महत्त्वाचं आहे, श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत. तर कोण आहेत मग? रणजित देसाई. बघा श्रीमान योगी या ग्रंथाचे लेखक आहेत रणजित देसाई. चला पुढचा प्रश्न, खरडा शब्दाचा समानार्थी शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा खरडा समानार्थी शब्द सांगा. खरडा समानार्थी शब्द कच्चे टिपण. बघा खरडा समानार्थी शब्द कच्चे टिपण. बघा पुढचा प्रश्न, चालत्या गाडीला खीळ म्हणीचा अर्थ. बघा म्हण विचारलेली आहे, चालत्या गाडीला खीळ या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर सांगा मग. सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे. बघा चालत्या गाडीला खीळ म्हणीचा अर्थ आहे सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा येणे. लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. बघा आता पुढचं, समिधा हे आत्मचरित्र. बघा आत्मचरित्रावर प्रश्न विचारलेला आहे. समिधा हे आत्मचरित्र कोणाचे? तर कोणाचे आहे मग? साधना आमटे. बघा समिधा आत्मचरित्र आहे साधना आमटे यांचे. चला पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. बघा वाक्यप्रचार म्हणजेच काय? वाक्यप्रचार बघा काय? तर तजवीज करणे. बघा तजवीज करणे म्हणजेच वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तरतूद करणे. बघा तजवीज करणे वाक्यप्रचाराचा अर्थ आहे तरतूद करणे. चला पुढचा प्रश्न बघा, आकाशात ढग दाटून आले होते. अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला. बघा अतिशय महत्त्वाचा आहे, समानार्थी शब्द नसलेला शब्द शोधायचा आहे. तर बघा आपण नसलेला सोडून देऊ, असलेले कोणकोणते ते बघू. तर बघा ढग या शब्दाचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? तर बघा ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मेघ, जलद आणि घन. बघा महत्त्वाचे आहेत. ढग या शब्दाचे समानार्थी कोणते आहेत? मेघ, जलद आणि घन हे ढग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. चला पुढचा बघूया प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ आहे? बघा महत्त्वाचं आहे, थोडंसं फिरून प्रश्न विचारित आहेत. बघा इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ सांगायचा आहे. तर आपण काय करू, नसलेला ग्रंथ सोडून देऊ. इरावती कर्वे यांच्या नावावर कोणकोणते ग्रंथ आहेत ते बघू, येणाऱ्या परीक्षेसाठी ते महत्त्वाचे आहेत. बघा इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ कोणकोणते आहेत मग? तर परिपूर्ती, भोवरा आणि गंगाजल हे इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ आहेत. पुन्हा एकदा बघा महत्त्वाचे आहेत, इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ कोणते आहेत? परिपूर्ती, भोवरा आणि गंगाजल हे इरावती कर्वे यांच्या नावावर असलेले ग्रंथ आहेत. महत्त्वाचं आहे, परीक्षेला विचारू शकतात. बघा पत्रास कारणकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा पत्रास कारणकी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. पत्रास कारणकी पुस्तकाचे लेखक कोण आहेत मग? अरविंद जगताप. बघा पत्रास कारणकी पुस्तकाचे लेखक अरविंद जगताप. लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न बघूया, ग्रामगीता कोणी लिहिली? बघा महत्त्वाचं आहे, ग्रामगीता कोणी लिहिली? सांगा कोणी लिहिली मग? तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली होती. बघा ग्रामगीता कोणी लिहिली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. लक्षात राहू द्या, महत्त्वाचा आहे. बघा पुढचा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे अतिशय. बघा वाडा चिरेबंदी मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे? बघा अतिशय महत्त्वाचे, वाडा चिरेबंदी मग्न तळ्याकाठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकाराची जोडी आहे? तर मग कशामध्ये येते? तर हे नाटक आहे. बघा नाटकमध्ये आहे ते. चला पुढचा प्रश्न बघूया, ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तो घटक म्हणजे काय? बघा महत्त्वाचं आहे. बघा ज्याच्याशी तुलना करावयाची आहे किंवा ज्याची उपमा दिली जाते तर तो घटक म्हणजे काय? तर उपमान. लक्षात राहू द्या, डेफिनेशन येऊ शकते डायरेक्ट असं वन लाईनरमध्ये कोणत्याही डेफिनेशन येऊ शकते. चला पुढचा प्रश्न, दोलायमान. बघा दोलायमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय? बघा दोलायमान विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर. बघा दोलायमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर. चला पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास रिकामी जागा म्हणतात. बघा डायरेक्ट डेफिनेशन विचारलेली, वाक्यात क्रियापदाने दाखवलेले क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास रिकामी जागा म्हटलेली आहे. तर काय म्हटलेले? कर्ता. बघा वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात. चला पुढचा प्रश्न बघा, खाली समानार्थी शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा. तर आता मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला बरोबर पर्याय महत्त्वाचे आहेत, कारण जास्तीत जास्त समानार्थी शब्द आपल्याला पाहायचे आहेत. तर बघा समानार्थी शब्दाच्या चुकीच्या जोड्या आपण न शोधता आपण बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या पाहूया. बघा
पान समानार्थी शब्द पर्ण, बघा पान समानार्थी शब्द पर्ण. त्याच्यानंतर महेश समानार्थी शब्द शंकर, महेश समानार्थी शब्द शंकर. त्याच्यानंतर शत्रू समानार्थी शब्द दुश्मन, शत्रू समानार्थी शब्द दुश्मन. लक्षात राहू द्या. चला पुढचा प्रश्न बघूया. एंकीच्या राज्यात रिकामी जागा एंकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक कोण? बघा एंकीच्या राज्यात कादंबरीचे लेखक विचारलेले आहेत. बघा एंकीच्या राज्यात सांगा लेखक कोण आहेत? तर मग विलास सारंग. बघा एंकीच्या राज्यात कादंबरीचे लेखक आहेत विलास सारंग. हे लेखक वगैरे व्यवस्थित पाहून जा मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द. बघा हे प्रश्न कसे विचारतात बघा. समानार्थी नसलेला शब्द सांगायचा आपल्याला, तर आपण नसलेला सोडून देऊ, जे जे आहेत ते बघूया. बघा तम या शब्दासाठी समानार्थी कोणकोणते शब्द आहेत ते बघूया, येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असतात. बघा तम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? मग काळोख, तिमिर, अंधार हे समानार्थी शब्द आहेत. कोणत्या शब्दाचे? तम. बघा तम अजून एकदा व्यवस्थित लक्षात राहू द्या. हे 100% प्रश्न महत्त्वाचा आहेच म्हणजे आहेच. बघा तम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणकोणते आहेत? काळोख, तिमिर, अंधार. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा विपुल या शब्दाचा समानधर्मी पर्याय कोणता आहे? बघा समानधर्मी म्हणजे समानार्थी विपुल. बघा विपुलचा समानार्थी शब्द कोणता आहे? गडगंज. बघा विपुल समानार्थी शब्द आहे गडगंज. चला पुढचा प्रश्न. बघा धुसर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? धुसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर स्पष्ट. बघा धुसर विरुद्धार्थी शब्द आहे स्पष्ट. चला पुढचा प्रश्न. बघा शब्दयोगी अवयवांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधा. बघा महत्त्वाचं आहे. आता आपल्याला शब्दयोगी अवयवांच्या जोडीपैकी चुकीची जोडी शोधायची आहे. तर आपण चुकीची जोडी जाऊ द्या, बरोबर जोड्या कोणत्या आहेत त्या बघूया. तर बघा मागे पुढे बरोबर आहे, पेक्षा मध्ये हे पण बरोबर आहे. शब्दयोगी अवयव आता लक्षात राहू द्या. मुळे योग्य हे सुद्धा बरोबर आहे. तर चुकीची जोडी कोणती आहे? किंतु परंतु. मग मला सांगा किंतु परंतु हे कोणते ह्याच्यामध्ये येते? तर उभयान्वयी अव्यय आहेत. चला पुढचा प्रश्न. बघा बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? बघा बाबूराव पेंढारकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे? शीर्षक विचारले आहे आत्मचरित्राचे. तर काय मग? चित्र आणि चरित्र. बघा बाबूराव पेंढारकर यांच्या लिहिलेल्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे चित्र आणि चरित्र. चला पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. बघा खालीलपैकी कोणते दाशी शब्दाचे अनेक वचन आहे? बघा दाशी शब्दाचे अनेक वचन कोणते? तर दाशीच होते. याचे अनेक वचन काय? दाशी शब्दाचे दाशीच होत असते. बघा महत्त्वाचं आहे बरं का मित्रांनो. दाशी शब्दाचे अनेक वचन दाशीच होते. चला पुढचा प्रश्न. बघा रहाटी शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. बघा रहाटी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर बघा रहाटी समानार्थी शब्द वर्तन. रहाटी समानार्थी शब्द वर्तन. तर मित्रांनो अशा प्रकारचे मी TCSला आलेले 100 क्वेश्चन घेतलेले आहेत आणि सुरुवातीला 20 क्वेश्चन मी माझ्या मनाने अत्यंत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मी घेतलेले आहेत. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळपास 120 प्रश्नाचा आपल्याला ज्या मागे 100 प्रश्न TCSने विचारलेले त्या प्रश्नांचा आणि 20 प्रश्न मी माझ्या ह्याच्यातून तयार केलेले आहेत त्या प्रश्नाचा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ आपला पहिला आहे. लवकरच